नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया जी आहे ती मात्र आता एकटीच खूप जास्त खुश असते, कारण तिला असं वाटत असतं की तिने जे काही कृत्य केलेलं आहे त्यासाठी तिला एक छान असा अवॉर्ड मिळाला पाहिजे. आणि असंच ती एकटीच अशी बडबडत असते. आणि त्यावेळेला जेव्हा ती एकटीच बोलत असते ना, तेव्हा मात्र ती आता म्हणत असते की फायनली मी जे काही ठरवलं होतं ते तसंच आणि तसंच होतं. म्हणजे तिने ती डेड बॉडी अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवायचा निर्णय घेतलेला असतो आणि अर्जुनची डिक्की ती ओपन करते आणि त्या गाडीमध्ये ती डेड बॉडी ठेवते. मग ती विचार करते की लोकांपर्यंत ही डेड बॉडी पोहोचायला हवी. मग ती कशी म्हणूनच तिने आता त्याच्या गाडीला लावलेली, आता अर्जुनच्या गाडीला लावलेली नंबर प्लेट जी आहे ती आता काढली जाते. आणि जेव्हा नंबर प्लेट काढली जाते ना, तेव्हा मात्र ती आता अवाक होऊन पाहत असते. ती मुद्दामून हे सगळं काम करत असते जेणेकरून आहे ना अर्जुन ना लवकरात लवकर पकडला जायला हवा, कारण अर्जुनच्या गाडीमध्ये जी डेड बॉडी आहे त्याच्या सकट तो पकडायला हवा. म्हणूनच तिने आता हे कृत्य केलेलं असतं. म्हणजेच तिने आता नंबर प्लेटही काढून टाकलेली असते जेणेकरून तिच्या गाडीवर नंबर प्लेट नसेल तर नक्कीच पोलीस त्याला पकडतील आणि त्याची डिक्कीसुद्धा त्याला मग आपण ओपन करायला सांगूया. मग जेव्हा खरं सगळं समजेल ना, तेव्हाच तर खरी मजा येईल. असं काहीच तेव्हाच ती म्हटली होती, कारण तिला ना आता अर्जुन आतमध्ये अडकायला हवा आहे आणि त्याचसोबत तो फासावर सुद्धा लटकायला हवा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मनासारख्या हव्या असतात आणि त्यासाठी तिचे प्रयत्न जे आहे ते सुरू असतात. तर इकडे मात्र आता प्रियाने पटकनच ना तिच्या त्या संतोषला कॉल केलेला असतो आणि याला कॉल करून ती आता काही माहिती देते. म्हणजेच काही झालं तरी सुद्धा आता जो अर्जुन आहे तो अडकला गेला पाहिजे. त्यासाठी अर्जुनला अडकवण्यासाठी तिने खूप मोठं असं षड्यंत्र रचलेलं असतं. म्हणजेच तिने आता पाटकर पोलिसांना हाताशी घ्यायचं. म्हणजे तिने आधी पूर्ण हिस्ट्री काढलेली असते की पाटकर पोलीस आणि त्याचसोबत अर्जुन यांचा काहीतरी संबंध आहे, म्हणजे यांचना जुळत नाहीये. आणि त्याच संधीचा फायदा घ्याय तू पाटकर पोलिसांना फोन कर आणि त्यांना मुद्दामून अर्जुन सुभेदार यांच्या गाडीचे नंबर प्लेट नाहीये असं सांग आणि त्याच दरम्यान त्यांना बोल की तुम्ही डिक्कीही चेक करा. या सगळ्या गोष्टी ती संतोषला सांगते आणि तशा पाटकर इन्स्पेक्टरला सांगायच्या आणि त्याला एवढंही बोलायचं की 3 वर्षापूर्वी तुम्हाला अर्जुन सुभेदारचा बदला घ्यायचा होता आणि त्याची संधी तुम्हाला आता मिळाली आहे असं देखील आता त्यांना सांगायचं. आणि मग काय आपलं काम झालंच म्हणून समज आणि हे काम पटकन व्हायला हो हे देखील आता तीन सांगितलेलं असतं. तिला तर आता एवढी मजा येत असते ना की तो आनंद तिने कधी या आधी घेतलेलाच नसतो आणि त्यामुळेच ना आता ती खूपच जास्त हॅप्पी असते. तिला आज एकदमच भारी वाटत असतं. ती विचार करत असते की चला फायनली तिने जे काही ठरवले ते यशस्वी होते आणि त्यामुळेच ती खूप खुश असते. म्हणजे एवढा मोठ्या वकिलाला जे काही अडकवले तिने, त्यामुळे ती स्वतःचंच कौतुक स्वतःच करत असते आणि तिला स्वतःचा अभिमान वाटत असतो. त्यानंतर आता ती खाली जायला निघते. दुसरीकडे अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे आता एकत्र जमलेले असतात आणि त्यांनी आता मीटिंग घ्यायची ठरवलेली असते. त्याच वेळेला खरंतर त्यांची चर्चा रंगलेली असते की नेमकं कसं या सगळ्यातून अर्जुनला बाहेर पडता येईल. या संदर्भात आता चर्चा रंगलेली असते. अर्जुन त्यांना सांगत असतो की बघा, त्या बॉडीचे इन्व्हेस्टिगेशन तर होईलच, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, कारण तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की पाटकर बदला घ्यायला आलाय आणि त्यामुळे तो काही ना काही चेंजेस करू शकतो. आणि सावंत, इन्स्पेक्टर आणि त्याचसोबत चैतन्यला सुद्धा त्या डेड बॉडीचे इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं जात. रिपोर्टमध्ये कोणतेही फेरबदल व्हायला नको यासुद्धा कडे लक्ष द्या, कारण यामध्ये सुद्धा काही ना काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.
कारण या सख्यामध्ये मला अडकवण्यात खूप मोठा वाटा असणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो याकडे लक्ष द्या असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता जिथे हा सगळा खुनाचा प्रकार झालाय त्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्या, म्हणजे शांताच्या घराकडे किंवा आपल्या घराकडे येणारा कुठेतरी सीसीटीव्ही असेल रस्त्यावर, त्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करा आणि त्यानंतर आपल्याला खरे पुरावे तर सापडतीलच आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची पडताळणी करा. त्यासोबत छोट्या छोट्या गोष्टीही सोडू नका असं देखील अर्जुनने आता चैतन्यला सांगितलेलं असतं. पोस्टमॉर्टमच या रिपोर्टबद्दल सुद्धा आता इन्स्पेक्टर सावंतनाला सांगितलं जातं. इकडे मात्र आता घरात सगळ्यांची चर्चा रंगलेली असते, म्हणजे कल्पना थोडी खरी तर रडत असते आणि कल्पनाला या सगळ्याचा त्रास होत असतो, कारण आज अर्जुन सुभेदार ह्याला अटक झालेली आहे. वर बातम्याही एवढ्या छापून आलेल्या असतात ना की खूपच भयंकर, आणि त्यामुळे ना खूप जास्त त्रास हा कल्पनाला होत असतो. कल्पना म्हणत असते की माझा मुलगा हा निर्दोष आहे, पण तरीसुद्धा आज माझ्या मुलाला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतायत. नाही काही झालं तरीसुद्धा यांना या गोष्टी सहन करायला लागायला, न्या मुलाने काही सुद्धा केलेलं नसेल असेही कल्पना म्हणत असते. तर प्रताप त्यासोबत रतिमा आता समजावत असतात, नाही त्याने काहीच केलेलं नाही, आपल्याला आपल्या अर्जुनवर विश्वास आहे ना, त्याला या सगळ्यात ना कोणीतरी मुद्दाम अडकवू पाहतंय या सगळ्या गोष्टी तर आपल्याला कळतायत ना, मग आपण नाही विचार करायचा या सगळ्या गोष्टींचा. आणि सायलीने सांगितलेले ना की ती लवकरात लवकर त्याची सुटका करणार आहे, तर मग विश्वास सायली आहे ना, सायली लवकरात लवकर त्याची सुटका करेलच असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मात्र आता कल्पनाला खूपच जास्त रडू येत असतं. कल्पनाला आता अर्जुनची आठवण येत असते. अश्विनही आता म्हणत असतो की उलट आहे ना, मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये सांगितलेलं आहे आणि सोबत जिथे पोस्टमॉर्टमची बॉडी जिथे दिलेली आहे तिथे सुद्धा मी काही सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये कोणतेही बदल व्हायला नकोत, विशेषतः लक्ष द्या असंही मी त्या लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे डेड बॉडीमध्ये सुद्धा कोणतेही बदल होणार नाहीत, काही एक काळजी करू नका असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलल्या जातात तेव्हा अस्मिताही म्हणते की ते एक बरं केलं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तू सांगून ठेवलेस, कारण आता अर्जुनच्या वाईटावर इतके जण बसलेले आहेत ना की अर्जुनच नुकसान कसं करायचं हे त्या लोकांना बरोबर कळतं आणि त्यासाठी त्या लोकांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे, पण त्यांना आपण सुखानं जगू द्यायचं नाही. इथे आता आतमध्ये सगळीजण बोलत असतात. प्रियाला मात्र आनंद होत असतो. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की तुम्ही जो काही विचार करताय ना तो कधी सक्सेस होणार नाहीये. तेवढ्यातच बाहेरून जोरजोरात आवाज येऊ लागतो, अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय अशा घोषणा होऊ लागतात. तशाबरोबर आता सगळी जण बाहेर जातात. तर इकडे खूप मोठा मोर्चा आलेला असतो, सोबत पत्रकार सुद्धा असतात. काही माणसं असतात ज्यांनी अर्जुनचा फोटो आणलेला असतो. अर्जुनच्या तोंडाला अक्षरशः त्यांना आता काल वाजावसं वाटत असतं आणि हे प्रकरण इतकं वाढत चाललेलं असतं ना की भयंकर, त्याला काही दातच नाही. आणि त्याच वेळेला आता सगळी जण तिथे जमतात आणि त्यावेळेला अश्विन जो आहे तो सुद्धा हे सगळं बघून चकित होतो. तर दुसरीकडे मात्र आता कल्पना त्यासोबत प्रताप हे बघत असतात आणि त्यांना अर्जुनचा फोटो आणि त्याचसोबत ही माणसं जी अर्जुनच्या विरोधात उभी राहिली आहे हे सगळं बघून राग येत असतो. पण दुसरीकडे पत्रकार जेव्हा येतात तेव्हा एक ना एक बोलत असतात, म्हणजेच आता ते शांत नसतात. ते अर्जुनच्याबद्दल एक एक करून ज्या विचारू लागतात. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी आधीच माहिती होत्या का? तुमचा मुलगा खुनी आहे आणि हे सगळं काही तुमच्याकडे कडनाच त्यांनी धडे घेतलेले आहे का? नक्की या सगळ्यामागे मास्टरमाइंड कोण आहे आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल काय काय माहिती आहे आम्हाला जरा सांगाया.
भाषेतच आता ते पत्रकार जे आहे ते बोलत असतात. पत्रकारांना काही सीमा नसते, सगळ्या यादा त्यांनी ओलांडलेल्या असतात. आणि नाही, ती नावं आता ती लोक ठेवत असतात. बिचाया अर्जुनला खूपच जास्त विलन केलेलं असतं. म्हणजे अर्जुन खुनी आहे, त्यासोबत ह्याची फॅमिलीसुद्धा या सगळ्याला त्याला सपोर्ट करते. या भाषेतच आता बोललं जात असतं. बिचाया अर्जुनची काही चूक नसताना त्यासोबत सुभेदार कुटुंबांनासुद्धा खूप काही ऐकून घ्यावं लागतं, जे की त्यांच्या ऐकण्याच्या पलीकडे असतं. इकडे आता लिमिट क्रॉस झालेली असते. एक जण तर म्हणत असतो की हे असे ऐकणार नाहीत, यांच्या तोंडाला तर काय फासलंच पाहिजे. या आविर्भावातच आता बोललं जात असतं. मग काय तोंडाला काय फासलं पाहिजे असं सांगितल्यानंतर आता तो त्याच्या हातात असलेली शाई उघडतो आणि त्या शाईनेच आता त्या तोंडावर फेकणार असतो. कारण कल्पना आणि प्रताप हे त्या मुलाचे आईवडील आहे आणि ह्यांचं तोंड काळ केलं पाहिजे असं काहीच आता बोललं जातं. आणि त्याच वेळेला आता कल्पना आपलं तोंड लपवत असते, जेणेकरून तिच्या तोंडावर काळ यायला नको. पण त्याच वेळेला ना तिकडे नेमकी सायली आलेली असते आणि सायलीने त्या माणसाचा हात धरलेला असतो आणि सायली त्याच्याकडे रागानेच पाहत असते. कारण सायलीला ना या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो. तिला या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या सहन होत नसतात. पण ऐनवेळी येऊन सायलीने आता हे सगळं काही थांबवलेलं असतं आणि सायली म्हणते की तुमची हिंमत कशी झाली? तुम्हाला जे काही विचारायचे, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ना, ते तुम्ही माझ्यासोबत बोला. मी आहे ना इथे. मग काय झालं? तुम्हाला जे प्रश्न विचारायचेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन. पण मला सगळी प्रश्न हवे आहेत. आणि त्याचबरोबर ती आता खूप जास्त आवेगात बोलत असते. कुटुंबियांना बोलायची गरज नाही. त्याच वेळेला पत्रकार आता सायलीला प्रश्न विचारतात आणि आता सायलीला म्हणत असतात की आम्हाला सांगा की या सगळ्या खुनामध्ये अर्जुन सुभेदारांचा हात आहे ना? दुसरीकडे अर्जुन हा चैतन्याला सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काही हेल्प लागली तर नक्कीच आहे ना सायलीची सुद्धा हेल्प घ्या. कारण सायली ही तुम्हाला या सगळ्यामध्ये चांगली मदत करू शकेल. आणि तेवढ्यातच एक हवालदार तिथे येतो आणि सावंत इन्स्पेक्टरला सांगतो की उशीर होतोय, चला वेळ संपलेली आहे असेही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की चला, मी तर माझ्या परीने प्रयत्न करतोच आहे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या परीने प्रयत्न करत असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा अर्जुन आणि चैतन्य एकमेकांसोबत असतात. म्हणजे चैतन्य ह्या सगळ्या कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मित्राची बाजू कणखरपणे घेत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुन, चैतन्य आणि त्याचसोबत सावंत इन्स्पेक्टर आलेले असतात. आणि त्याच वेळेला मुद्दामून आता विचारलं जातं की काय म्हणजे तुम्हाला सुद्धा वेळच महत्त्व नाहीये वाटतं इन्स्पेक्टर? सावंत म्हणजे किती वेळ कोणाला द्यायचा काय? त्यावर मात्र आता सावंत इन्स्पेक्टर सुद्धा सांगतात की मला बरोबर सगळं काही कळतं की कोणाला किती वेळ द्यायचा आणि कोणाला नाही. ते उघाच आहे ना, मी नको त्या माणसांची साथ देऊन नको ती कारणं घेऊन बसत नाही. आणि त्यामुळेच ना आज तक मी इथपर्यंत आहे नोकरी करत असेही आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र इन्स्पेक्टर सावंत यांनी जे काही उत्तर दिलेलं असतं ना, त्याला काही तोड नसते. एकदम जबरदस्त असं उत्तर त्यांनी दिलेलं असतं. त्यामुळे इथे चैतन्यला सुद्धा हे सगळं काही पटत नसतं. चैतन्यसुद्धा आता रागातच असतो. तर दुसरीकडे पाटकर इन्स्पेक्टर आता खूप मोठ्या आविर्भावात बोलत असतो की बघा, आता तुम्हाला अर्जुन सुभेदारला सोडवता येते का? अर्जुन सुभेदार, तुझ्याकडे ही शेवटची संधी आहे. म्हणजे तुझ्याकडे हे ग्लास इयरिंग आहे. मग तुला तर माहितीच आहे की नेमकं काय काय होऊ शकतं. ते म्हणजे स्वतःला निर्दोष सिद्ध करणाही. तर याचे परिणाम खूप वाईट होतील. दुसरीकडे सायली आता त्या पत्रकारांना म्हणत असते
की तुम्ही काय कोर्ट आहात का, तुम्ही डायरेक्ट निकाल देऊन मोकळे झालात. म्हणजे अर्जुननेच हे सगळं काही केलेलं आहे. अर्जुनने जे काही खून केलेला आहे त्याचा निकाल हा कोर्टात लागेल. तुम्ही कोण आहात या कोर्टाचा निकाल देणारे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अश्विनही एकदम रागात असतो. अश्विनही म्हणत असतो की आमच्या माणसावर म्हणजेच अर्जुन सुभेदारवर पूर्णपणे विश्वास आहे आणि तो असं काही करणं शक्यच नाही. आणि तुम्हाला इथे कोणी जणी पाठवलं असेल ना, त्यांना एकदाच सांगा इकडं निघून जायचं, इथे आवाज करायला यायचं नाही, समजलं ना, असंही आता म्हटलं जातं. आणि त्या पत्रकारांना आता मग बोललं जातं की इकडन आत्ताच्या आत्ता निका, इथं तुमची उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये. साहिलही त्यांना म्हणत असते की तुम्ही ना कोणतेही निर्णय ना घ्यायच्या आधी, काही बोलायच्या आधी 10व्या विचार करून बोलत जा की त्या कुटुंबियाला काय त्रास होईल तुम्हाला माहीत नसेल. पण आज जो माणूस निर्दोष आहे त्या माणसाला तुम्ही उगाच नाव ठेवताय. उद्या सकाळी जेव्हा तो माणूस निर्दोष म्हणून सुटून येईल ना, तेव्हा तो तुमच्या समोरच उभा असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसाने काही केलं नाही ना, त्याच्यावर उगाच ना खोटे आरोप करू नका. आणि हे सगळ्या काही गोष्टी ना मुळात मी सहनही करणार नाही की माझ्या नव्यावर तुम्ही आरोप करताय. त्या गोष्टी समजलं का, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त अंतर आहे. आणि तुम्हाला इथे ज्यांनी कोणी पाठवलेलं आहे त्याला उत्तर द्या जाऊन. इथे मी तुम्हाला उभंही करणार नाही. आताच्या आता चालते व्हा, कारण तुम्हाला इथे उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये. आणि तुम्ही यानंतर पुन्हा जर या गेटच्या आसपास दिसलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मी आता तरी निदान पोलिसांना बोलावलं नाहीये, पण नंतर मी पोलिसांना बोलावून घेईन. आणि मग काय व्हायचे ते तुमचं तुम्ही ठरवा. कारण तुम्ही लोकांना ना, मला एक गोष्ट कळत, ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, असायला पाहिजे. पण तुम्ही लोकच आता इथे येऊन ज्या काही गोष्टी माहीत नाहीये त्या गोष्टीची शहानिशा न करता घरी येऊन जो काही राडा घालताय ना, तो भयंकर आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या चुकीच्या आहेत. पण तुर्तास तरी मी शांत आहे. पण या शांततेचा तुम्ही उपयोग करून घेऊ नका, नाही तर या शांततेतच मी शांतीत क्रांती कशी करू शकते ना, हे तर तुम्हाला माहीत नसेल. पण मी तुम्हाला सांगते, कारण मी अर्जुन सुभेदार या मोठ्या वकिलाची, वरिष्ठ वकिलाची बायको आहे. आणि त्यामुळे ना एक बाजू कशी पलटू शकते ना, हे सुद्धा मला कळत. त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही पुन्हा इथे मला उभे राहिलेले दिसलात तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीही नसेल, असं देखील आता सायलीने कणखरपणे सांगितलेलं असतं. आणि सायली जेव्हा हे सगळं काही कणखरपणे बोलते तेव्हा मात्र आता सायलीकडे सगळी जण पाहू लागतात. त्यासोबत कल्पना प्रताप यांना सायलीचा अभिमान वाटत असतो, कारण अर्जुन या वेळेला नसला तरी सुद्धा सायली जे आहे ती या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. सायलीने आता म्हटलेलं असतं की खबरदार, इथून पुढे जर माझ्या घरच्यांवर वाईट नजर टाकलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. आणि असं बोलून बोट दाखवून तिने इशारा करतच त्यांना चांगली सूचना दिलेली असते. आणि त्यामुळेच ना आता ती गप्पच असतात. पत्रकार ते काहीच बोलू शकत नसतात, कारण त्यांच्याकडे प्रश्न विचारायला तोंड कुठे उरलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र आता सायली त्यांना सांगत असते, आताच्या आता इकडं चालते व्हा, तुमची हिंमतच कशी झाली. आणि माझ्या नव्याच्या खोटोला जे काही काळ फसलेला आहे न, ते तर मी फुसरून टाकणारच आहे. आणि माझ्या नव्याच्या इमेजला, माझ्या नव्याच्या नावाला जे काही तुम्ही काळ लावत आहात ते सुद्धा फुसेन मी, कारण मला माहिती आहे या सगळ्यामध्ये माझा नवरा निर्दोष आहे आणि त्याला मी सुखरूपपणे बाहेर आणणार आहे. आणि मग तेव्हा तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ना, तेव्हा बिनधास्त विचारायला या. दुसरीकडे आता अर्जुनला त्या स्पटकर पोलिसांनी म्हटलेलं असतं की बघ, आता जर तू या पहिल्या इयरिंगला स्वतःला निर्दोष करू शकला नाहीस तर तुला चांगलंच माहिती आहे की तुझं वकिलीपद हे धोक्यात येऊ शकतं.
तुझी संत तुझ्या हातातून जाऊ शकते. आणि मग विचार कर की काय करायचे आहे ते. मग अर्जुन थोडा डिस्टर्ब होतो, मात्र आता चैतन्य जो आहे तो मात्र अर्जुनच्या पाठीशी खंबीर उभा राहून पाटकर इन्स्पेक्टरला चांगलंच उत्तर देत म्हणत असतो की त्याची काळजी तुम्ही करू नका, उसकी काळजी करायला आम्ही. पहिला प्रश्न की सगळ्या इन्व्हेस्टिगेशनच्या त्यात विशेष लक्ष आम्ही देणार आहोत आणि कोर्टात केस उभा राहणार आहे, ती सुद्धा अर्जुन लढणार आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की या सगळ्यामध्ये अर्जुन जो आहे तो विजयी ठरणार आहे. असंही आता चैतन्य जो आहे तो बेधडकपणे बोलतो. चैतन्य जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता इकडे पाटकर जो आहे इन्स्पेक्टर त्याची बोलती बंद झालेली असते. त्याला आता काही एक सुधरत नसतं. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुनला ज्या पद्धतीने चैतन्याने सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात. अगदीच चैतन्य सुद्धा म्हणत असतो की तू काळजी करू नको, तुझ्यासोबत मी आहे. आणि पाटकर इन्स्पेक्टरला सुद्धा त्याने जे काही जबरदस्त असं उत्तर दिलेलं होतं ना, त्यामुळे पाटकर इन्स्पेक्टर सुद्धा आता शांतच बसलेला होता. अर्जुनला माहिती होतं की या केसच्या स्टडी तो आतमध्ये बसून सुद्धा एकदम व्यवस्थितपणे करू शकणार आहे, कारण तू या सगळ्यामध्ये निर्दोष आहे. आणि एखादा जर व्यक्ती निर्दोष असेल तर त्यासाठी काय काय गोष्टी लागतात या सगळ्या गोष्टींची पडताळणी याला माहिती असते. दुसरीकडे मात्र आता अर्जुनवर जे काही आरोप होत असतात त्यांना तर आता सायलीने उत्तर दिलेलं असतं. सोबत प्रतापच देखील म्हणत असतात की तुम्हाला आता कळलं आहे ना काय खरं आणि काय खोट ते, त्यामुळे आता इथे थांबू नका. आणि जर पुन्हा काही प्रश्न विचारायचे प्रयत्न केलात तर तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. अर्जुन सुभेदारची बायको सायली अर्जुन सुभेदार ही तर रणरागिणीसारखी अगदी वाघिणीसारखी तिच्या नव्याच्या पाठीशी उभी आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही काही वाकडा विचार करायचा प्रयत्न करत असाल आता ही खाऊन घ्या आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काही बिलकुलही काळजी करू नका, ते एकदम व्यवस्थित आहे. तिथे अर्जुनना त्या जेलमध्ये बसूनच पूर्णपणे स्टडी करत असतो. त्याच्या हातात चॉक असतो आणि तो या सगळ्या गोष्टी झालेल्या घटनाक्रम सगळं काही लिहून ठेवत असतो. म्हणजे तो गेला होता आदल्या रात्री आईस्क्रीम पार्लर आईस्क्रीम खायला, तेव्हा प्रिया घरात नव्हती. मग शांता मावशीसुद्धा तिच्या घरात गेली होती, पण तिने मला कॉल केला होता. मग हे सगळं कधी झालं या सगळ्याची पडताळणी करत तो लिहून ठेवत असतो. आणि त्यामुळेच तो या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.